नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। रेवणाळ येथे महिलेचा खून, हल्लेखोर पती गजाआड। रेवणाळ तालुका जत येथे महिलेवर हल्ला करून डोक्यात दगडी वरवंट्याने वर्मी घाव घातल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। रुक्मिणी विलास खांडेकर असं मयत महिलेचं नाव आहे। याबाबत पतीने किरकोळ कारणावरून खून केल्याचा गुन्हा पती विलास विठोबा खांडेकर याच्यावर जत पोलिसात दाखल झाला आहे। याबाबतची माहिती अशी की रेवणाळ येथील विलास खांडेकर यांचा येथील रुक्मिणी सरगर हिच्याशी विवाह झाला होता। विलास याला दारूचे व्यसन होते। दारू पिऊन तो वारंवार पत्नीशी भांडण काढत होता, शिवाय तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता। 1 एप्रिलला रात्री विलासने दारू पिऊन पत्नीशी भांडण काढले। त्याने दारू प्यायला विरोध करतेस आणि तुझ्या माहेरचे लोक सारखे घरी का येतात असे म्हणून पत्नीवर हल्ला केला। रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला। यात ती गंभीर जखमी झाली। तिच्यावर सांगली येथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला। त्यानंतर रुक्मिणीचा भाऊ विलास सरगर याने जत पोलिसात विलास खांडेकरवर गुन्हा दाखल केला। पोलिसांनी विलासला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। पोलिसात पती विलासवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे। मात्र रुक्मिणीचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची चर्चा सुरू आहे।